राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. समरसतेचे वळण. लेखक गिरीश प्रभुणे. सामाजिक समरसता मंचाची स्थापना 1983 मध्ये झाली. यावर्षी परमपूज्य डॉक्टर हेडगेवार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा एकाच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आला होता. त्याचे निमित्त साधून दत्तोपंत ठेंगडी यांनी पुण्यात सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. आज समरसतेचा विषय संघ कार्याच्या केंद्रस्थानी आलेला आपल्याला दिसतो. एकीकडे स्वातंत्र्याचा लढा सुरू असतानाच देशासमोर अनेक आव्हानेही होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतः डॉक्टर हेडगेवारही होते. कलकत्त्याची अनुशीलन समिती ही प्रामुख्याने स्वातंत्र्यासाठी लढत होती. अनेक सशस्त्र क्रांतिकारक त्यातून निर्माण झाले. त्यातूनच पुढे हिंदूंचे संघटन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. या पार्श्वभूमीवर देशाची आणि महाराष्ट्राची पार्श्वभूमी महत्त्वाची असून ती समजून घेणे आवश्यक आहे. भारतात इंग्रजांचे आक्रमण झाशीच्या लढाईच्या आधी सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही इंग्रज वकील येऊन गेले होते. पोर्तुगीज हे दीव दमण गोव्यात होते. फ्रेंच कर्नाटकात आले होते आणि इंग्रज कलकत्त्यात होते. या तिघांचा उद्देश जरी व्यापार करण्याचा, सत्ता मिळवून ती ताब्यात घेण्याचा होता, तरी त्यांचा आणखी एक सुप्त हेतू होता. या देशांचा राष्ट्रीय धर्म ख्रिश्चन आहे. त्यामुळे हे जेव्हा भारतात आले तेव्हा आपल्यासोबत आपला धर्मप्रचारक, त्याची यंत्रणा घेऊन आले. त्यामुळे एकाच वेळेला सत्ता बळकावणे आणि धर्मांतर हे दोन्ही कामे समांतर पद्धतीने चालू होती. इंग्रजांच्या काळात इंग्रज मिशनरीज पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्लीसह संपूर्ण भारतभर विखुरले. जवळजवळ 150 वर्षांपूर्वीची चर्च आपल्याला आदिवासी क्षेत्रामध्ये दिसून येतात. धर्मप्रसार करताना इंग्रज मिशनरीजनी छोटी मोठी वृत्तपत्रे ठिकठिकाणून सुरू केली. भारतामध्ये 150-175 वर्षांपूर्वी 200 वृत्तपत्रे, मासिक, साप्ताहिके निघत असत. याचे संचालन इंग्रज मिशनरी करत असत. त्यातून भारतीयांची मनोभूमिका, मानसिकता बिघडावी, त्यातून विघटनकारी विचार यावेत असे लेखन असे. हिंदू संस्कृतीमधील दोष सांगितले जात. तर 500-600 वर्षे येथे राज्य केलेल्या मुसलमानांनी येथील परंपरेने चालत आलेली विकसित अशी हिंदू समाज पद्धती, जीवन पद्धती यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. खरे तर युरोपातील औद्योगिक क्रांतीच्या आधी काही हजार वर्षांपासून हिंदू वैज्ञानिक पद्धतीने भारतात औद्योगिक क्रांती सुरू झाली. त्या क्रांतीच्या आधारे संपूर्ण भारतात स्वयंपूर्ण अशी गावे उभी राहिली. या ज्ञानावर आधारित समूह, ज्याला पुढे ज्ञाती समूह, जाती समूह म्हटले गेले, ते होते. ज्ञाती या शब्दाचा अर्थ ज्ञ जानाती इति ज्ञ असा होतो. या ज्ञानाच्या आधारावर विविध उद्योग, प्रधान अशा ज्ञाती संस्था उभ्या राहिल्या. त्याच्या आधाराने वस्त्र विणणे, शेती करणे आदी उद्योग उभे राहिले. हे उद्योग करणाऱ्या विशिष्ट व्यक्ती होत्या. रेशमाची वस्त्रे तयार करणारा आदिवासी होता. लोकरीची वस्त्रे धनगर करायचा. महाराष्ट्रात अशी वेगवेगळी केंद्रे होती. इस्लामानी आक्रमण करून आणि ब्रिटिशांनी प्रशासकीय स्तरावर बदल घडवून आणत या समाज संस्कृतीला धक्के देण्यास सुरुवात केली. तक्षशिला, नालंदासारखी 150 ते 200 विश्वविद्यालये भारतात होती. मात्र 11व्या शतकाच्या अखेरपर्यंत इस्लामी राजवटीच्या काळात ती उद्ध्वस्त झाली. शिक्षण केंद्रांचा आधार हा संपूर्ण समाजाला शिक्षण देणे जसा होता, तसाच विविध प्रकारचे उद्योग, तत्वज्ञान भारतामध्ये वैदिक परंपरेतून निर्माण झाले. त्यातून बौद्ध, जैन, पुढे लिंगायत अशी तत्वज्ञाने किंवा पंथ हिंदू समाजातील, भारतीय समाजातील, सनातन समाजातील दोष दूर करण्यासाठी निर्माण झाले. त्यामुळे सामाजिक समरसता निर्माण करण्याची परंपरा
भारताच्या प्राचीन काळापासून भारतात हिंदू समाजात अस्तित्वात आहे. आक्रमण झाले तेव्हा प्रथम मंदिरे तोडली गेली. मंदिरे ही पाठशाळांशी, धार्मिक संघटनांशी जोडली होती. विश्वविद्यालये तोडली, जाळली गेली. त्यात अनेकांची, आचार्यांची हत्या झाली. आचार्य म्हटले की ब्राह्मण समाज डोळ्यांसमोर येतो. परंतु महाभारतातील भीष्माचार्य क्षत्रिय होते, राजघराण्यातील होते आणि ब्रह्मचारी होते. जेवढी म्हणून ब्राह्मणांची वैशिष्ट्ये त्या काळात मानली जायची, त्या काळात सर्वांमध्ये प्रवीण असणारे भीष्माचार्य होते. म्हणजे क्षत्रियांमध्येही आचार्य होते. त्या काळात अनेक ऋषीमुनी हे वेगवेगळ्या जातींमध्ये निर्माण झाले. नालंदा, तक्षशिला विद्यापीठाच्या पतनानंतर संतांची मालिकाच निर्माण झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात संत निर्माण झाले. तिबेट, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, इराक, काश्मीर, लेह, लडाख, तामिळनाडू या भागांमध्ये सर्व भाषांमध्ये एकच तत्वज्ञान सांगणारे संत निर्माण झाले. मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे तोडली, ग्रंथ जाळले, तरी संतांनी समाजाची जडणघडण, समाज बांधणे चालू ठेवले. या पार्श्वभूमीवरती मुस्लिमांचा पाडाव होणे आणि इंग्रजांचे येथे स्थिर होणे असा प्रवास सुरू झाला. त्यांनी धर्म लादण्याचा प्रयत्न केला. लाखो लोकांचे धर्मांतर केले, अनेकांना मारले. या 300-400 वर्षांच्या संघर्षमय काळात ज्ञान कमवणे, ते टिकवून धरण्याचे, हिंदू समाजाला स्थिर करण्याचे काम संतांनी केले. तुलसी रामायण याच काळात तयार झाले. संतांचा प्रभाव याच काळात अधिक आणि समरसतेच्या अंगाने वाढला. सर्व जातींमध्ये संत निर्माण झाले. तुकोबा, जनाबाई, संत नामदेव, गोरा कुंभारांसारखे संत, आज ज्याला आपण भटके, विमुक्त, ओबीसी वगैरे म्हणतो, ही सगळी भारताची अभिन्न अंग होती आणि ती एकसंध व्हावी या दृष्टीने ही मांडणी होती. त्यामुळे संत सर्व जातींमध्ये निर्माण झाले. चोखोबांच्या पत्नीने लिहिलेले अभंग सुद्धा समरसतेचे आदर्श ठरत. अवघा रंग एकच झाला हा अभंग चोखोबांच्या पत्नीचा आहे. या पार्श्वभूमीवर इंग्रजांनी आपल्यासोबत ख्रिस्ती मिशनरींना आणले. त्यांना जमिनी मिळवून दिल्या, सवलती मिळवून दिल्या. धर्मप्रचारकांनी शाळा सुरू केल्या आणि शाळांमध्ये त्या त्या भाषांचा अभ्यास करून कर्नाटकात कानडी, महाराष्ट्रात मराठी, बंगालमध्ये बंगाली, तमिळमध्ये तमिळ अशा सर्व भागांमध्ये भाषांचा अभ्यास करून मिशनऱ्यांनी ख्रिस्ताची पुराणे रचली. ती भारतीय संतांच्या आधारानेच रचली. ख्रिस्त पुराण हे लेखकाने ज्ञानेश्वरी, तुकारामांच्या गाथा यांच्या आधारानेच लिहिले आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव हळूहळू समाजावर पडला. शिक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था निर्माण झाली. पूर्वी गाव पातळीवर अनुभवी लोक न्याय निवाडा करत असत. ही न्याय पंचायत इंग्रजांनी मोडून काढली आणि न्यायपालिका आणली. कर, धान्य जमा करणारा कलेक्टर निर्माण केला. संपूर्ण देशात जिल्हे निर्माण केले आणि राज्य चालवण्यासाठी इंग्रजांना आवश्यक असणारी प्रशासन व्यवस्था निर्माण केली. यात ख्रिस्ती मिशनऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इंग्रजांचे राज्य स्थिर करायचे असेल तर इंग्रजांचा धर्म मांडणारा वर्गही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला पाहिजे, हे त्यांचे ध्येय होते. त्याचवेळी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, हिंदू आर्य समाज असे वेगवेगळे समाज हिंदू धर्मातील कुप्रथा, वाईट रूढी दूर करून पुन्हा हिंदू समाजाला एकसंघ करण्याच्या हेतूने काम करत होते. बसवेश्वरांनी, गौतम बुद्धांनी, आर्य चाणक्यांनी, महावीरांनी जे प्रयत्न केले तेच प्रयत्न या समाजाने केले. याच काळात ब्राह्मण समाजातील लिखाण करणारे मिशनरी झाले. शिवरामपंत मोडक, शास्त्री, रेवरंड टिळक असा प्रबुद्ध वर्ग ख्रिश्चन झाला. इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करण्यासाठी धर्मप्रचार हे महत्त्वाचे साधन मानले. या काळात लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक समाज धुरीणांचे एक नवीन संघटन पूर्ण भारतभरात निर्माण झाले. इंग्रजांचे शासन स्थिर झाले होते. त्यात आपला समाज मागे राहू नये, तो शिकावा आणि निर्माण झालेल्या नव्या औद्योगिक क्रांतीमध्ये इंग्रजांनी आणलेल्या प्रशासनामध्ये हळूहळू सहभागी व्हावा या दृष्टीने प्रयत्न झाले. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलसारखी शाळा काढली. पुढे पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या.
इंग्रजांच्या मिशनऱ्यांनी केलेल्या मांडणीत देवाधर्माची, धर्मग्रंथांची टिंगलटवाळी केलेली असे. अशा परिस्थितीतही स्वामी विवेकानंदांनी शिकागोला परकीयांच्या गोतावळ्यात सर्व विश्व परिषदेत अत्यंत प्रबळ मांडणी केली. प्राचीन काळापासून हिंदू समाज एक शांतताप्रिय, धर्मप्रिय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे असे तत्वज्ञान त्यांनी मांडले. वेगळे विशाल असे दालन जगासमोर खुले केले. त्यातूनच एक विचार करणारा वर्ग भारतामध्ये तयार झाला. त्यातलेच एक म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. इंग्रजांच्या काळात इस्लाम आणि ख्रिश्चन यांना धर्मप्रचारासाठी पूर्ण स्वातंत्र्य होते. त्यामुळे हिंदू समाज हा गलित गात्र भीतिग्रस्त झाला होता. प्रत्येक जातीपातींचे संघटन निर्माण झाल्यामुळे हा समाज विविध अंगांमध्ये विघटित होऊ लागला होता. त्यामुळे या समाजाला एकत्र करायचे असेल तर सर्व मिळून एकत्र आले पाहिजे, तर हे राष्ट्र जगेल, हिंदू राष्ट्र म्हणून उभे राहील, असा पहिला हुंकार स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांनी दिला होता. अनेक संतांनी, समाजसुधारकांनी ही भूमी नांगरली होती. त्यात डॉक्टर हेडगेवारांनी संघरूपात एक बीजारोपण केले. आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी डॉक्टर हेडगेवारांनी हिंदूंचे संघटन म्हणजेच गुलामगिरीतून देशाला मुक्त करणे, त्यांना पुन्हा एकदा स्वावलंबी करणे हा ध्यास घेतला. त्यासाठी सन 1925 मध्ये संघाची स्थापना झाली. तर 1983 मध्ये समरसता मंचाची स्थापना झाली. संघाची पहिली शाखा म्हणजे भेदांच्या पलीकडे घेऊन जाणारे संघस्थान होते. मंदिर, मठ अशा ठिकाणी संघाची शाखा निर्माण न करता खुले वातावरण, मोकळे मैदान अशा ठिकाणी ती भरली. जातीभेद ओलांडणाऱ्या या शाखेत गुरुस्थानी कोणतीही व्यक्ती ठेवली नाही. कोणत्याही जातीमध्ये जन्मलेली, कुठल्याही भाषेत, प्रांतात, देशात जन्मलेली व्यक्ती संघस्थानावर येऊन देशप्रेम, धर्मप्रेम व्यक्त करू शकते. एकत्रित येऊन संघटित होऊन देशाचे कार्य करू शकते. समरसता मंचाचे नामदेवराव घाडगे बौद्ध समाजाचे आहेत. ते प्रचारक होते. समरसता मंचाच्या वाढीमध्ये त्यांचा सहभाग होता. नामा नवले हे मराठवाड्यातील प्रचारक होते. त्यांचाही विस्तारात सहभाग होता. संघ स्थापनेच्या 25-30 वर्षांच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व जातींमधील लोक संघात आले. हिंदू राष्ट्र, अखंड भारत या संकल्पना हळूहळू रुजायला लागल्या. शिवरायांचे चरित्र, त्यांच्या जीवनातील असंख्य प्रसंग आज भारताच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच आसाम, नागालँड, मणिपूर किंवा लेह लडाख जिथे कुठे संघाची स्थापना झाली आहे तिथे तिथे पोहोचले. या चरित्रासोबत शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य गेले आणि सामान्य माणसातून एक संघटन कसे निर्माण करावे हा शिवरायांनी दाखवून दिलेला मार्गही पोहोचला. स्वराज्याची मांडणी संघाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात गेली. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या मिशनरी चळवळींनी त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध केला. 5000 वर्षांचा इतिहास इंग्रज मिशनऱ्यांनी विकृत केला होता. त्यांनी साकारलेल्या ग्रंथांचा अभ्यास करून इंग्रजी शिकणाऱ्या पहिल्या 2-4 पिढ्या इंग्रजी शिकलेल्या तयार झाल्या. संघाच्या विचारसरणीला विरोध करणारा हा गट होता. संघ स्थापनेच्या काळात रशियन राज्यक्रांती झाली. भारतामध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला. तेही संघाविरोधात उभे राहिले. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व पक्षांमध्ये हा कम्युनिस्ट पसरला. त्यामुळे शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र प्रदूषित झाले. धार्मिक तत्वावर फाळणी झाली. आपल्या हिंदूंना सेक्युलरमध्ये अडकवून टाकले. संघावर बंदी आणली गेली. संघाच्या शाखेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेकदा येऊन गेले होते. महात्मा गांधीही येऊन गेले होते. डॉक्टर आंबेडकरांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दत्तोपंत ठेंगडी हे त्यांच्यासोबत काम करत होते. संघ म्हणजे मनुवादी असे आजकाल म्हटले जाते. असे नव्हते. सर्व जातींचे, सर्व पंथांचे एक दिलाने राष्ट्रोत्थानाचे काम करत, मात्र मार्क्सवादी विचारसरणीने सार्वत्रिकरित्या चित्रपटातून एक वेगळ्या प्रकारचे नॅरेटिव्ह निर्माण केले आणि अराष्ट्रीय वृत्ती या देशात संविधानाच्या आधाराने आपण जगू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. तसेच राजकारण, निवडणुका या पार्श्वभूमीवर मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा विचार झाला आणि सामाजिक परिस्थिती बदलली. काँग्रेसच्या या मनोवृत्तीवर डॉक्टर बाबासाहेबांनीही बोट ठेवले आहे. काँग्रेस हे जळते घर आहे, तिथे जाऊ नका असे ते म्हणाले होते.
कम्युनिस्टांनी नेपाळमध्ये उठाव केला होता तेव्हा बौद्ध धर्म परिषदेला डॉक्टर बाबासाहेब गेले होते. तेव्हा कम्युनिस्टांचा, मार्क्सचा आपल्याला उपयोग नाही असे ते म्हणाले होते. दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले आणि योग्य असे प्रभावी नेतृत्व उभे राहिले नाही. दलित नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. तर दुसरीकडे कम्युनिस्टांनी कामगारांना एक व्हा असे आवाहन केले. त्यांनी आदिवासी क्षेत्रात चळवळी उभ्या केल्या, निवडणुका जिंकल्या. आदिवासींना शिक्षण नाही मिळाले, पण लाखो रुपयांच्या बंदुका त्यांच्या हातात दिल्या गेल्या. आदिवासींचे वेगवेगळे गट आपापसात लढले आहेत. आज दलित नेतृत्व सर्व स्तरांपर्यंत पोहोचले आहे. राज्यपाल, राष्ट्रपती, प्राध्यापक, विद्यापीठाचे संशोधक अशा अनेक क्षेत्रात दलित नेतृत्व दिसते आहे, आपला प्रभाव पाडत आहेत. मात्र आदिवासी हे नक्षलवाद, मार्क्सवादामुळे समाजापासून वेगळे झाले. समाजात येऊन मिसळण्याची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आज एकसंध दलितांचे नेतृत्व जसे दिसते तसे आदिवासींचे नेतृत्व दिसत नाही. त्यामागे मार्क्सवादाची विघटनाची शैली कारणीभूत आहे. या सर्व आव्हानांना तोंड देतानाच संघाकडून वेगळी मांडणी होत होती. जे दलित, पददलित आहेत, शिक्षण, अर्थार्जन, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात मागासलेले आहेत, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत यासाठी समरसतेचा मंच निर्माण झाला. त्याचे खूप मोठे परिवर्तन समाजात झाले. त्यामुळेच पुढे राम मंदिराच्या लढ्यातही ते सहभागी झाले. त्यावेळी लढ्याची, चळवळीची धार जोरदार होती. सर्व समाजाला सोबत घेऊन भारताचे निर्माण होणे अपेक्षित असताना वेगवेगळे लढे निर्माण झाले. मग ते व्यापाऱ्याविरुद्धचे असोत, दलितांच्या विरुद्ध असोत किंवा वेगवेगळ्या जाती किंवा धर्माविरुद्ध असोत. संघाने मात्र या प्रकारचे कुठलेही लढे न लढता हळूहळू सर्व समाजांना सोबत घेऊन त्यातून नवे नेतृत्व निर्माण केले. महाराष्ट्रात चिंतामण वनगा यांच्यासारखे खासदार, विष्णू सवरा यांच्यासारखे आमदार, हरियाणामध्ये सूरजभानसारखे दलित समाजाचे नेतृत्व तयार झाले. हे सर्व होण्यासाठी 30-35 वर्षांचा काळ जावा लागला. जडणघडण करायला लागली. केरळमध्ये भास्करराव फडणीस यांनी नाविकांमध्ये, मच्छीमारांमध्ये, दलितांमध्ये कामे सुरू केली. आज केरळमध्ये ब्राह्मण समाज हा काँग्रेसमध्ये, कम्युनिस्टांमध्ये गेला आहे. मात्र मार्क्सवादांनी ज्यांचे खून केले ते संघाचे प्रचारक दलित समाजाचे होते. आज अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दलित कार्यकर्ते तुरुंगात आहेत. याबाबत एक आठवण सांगावीशी वाटते. नारायण गुरु एकदा विवेकानंदांना म्हणाले होते, केरळ, तामिळनाडूमधील दलित समाज ख्रिश्चन होऊ लागला आहे. त्यांना गावामध्ये स्थान नाही. त्यासाठी काय केले पाहिजे? तेव्हा विवेकानंदांनी त्यांना वेगवेगळ्या दलित समाजातील शिष्य दिले. ते काशीला गेले. ते ब्राह्मणांसोबत वेदशास्त्रात पारंगत होऊन पुन्हा नारायण गुरूंकडे आले. त्यातून या दलितांनी पुढे पौरोहित्य सुरू केले. पुढे केरळ, तामिळनाडूमध्ये नारायण गुरूंच्या पंथाने धर्मांतरांना रोखले. याला पुढे संघाच्या चळवळीची साथ मिळाली. आज केरळच्या शबरीमालासारख्या मंदिरांमध्ये नारायण गुरूंच्या काळामध्ये तयार झालेल्या शिष्य परिवारातील प्रमुख हा मंदिराचा पुजारी आहे. ही एक सामाजिक क्रांती आहे. हे संघ आणि समरसतेचे उदाहरण आहे. सामाजिक समरसता मंचाची स्थापना 1983 साली झाली. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा एकाच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आला होता. त्याचे निमित्त साधून दत्तोपंत ठेंगडी यांनी पुण्यामध्ये सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. महाराष्ट्रात अनेक विघटनकारी लढे झाले. मराठा महासंघ आणि दलित पॅन्थर यांच्यात लढा झाला. रिडल्सचे प्रकरण निघाले. त्यावेळी संघाने पत्रक काढून बाबासाहेबांनी लिहिलेले पत्रक हे तेव्हाच्या काळातील असून ते संशोधनपर आहे. हिंदूंच्या विरोधात नसून ते त्यांच्या सुधारणेसाठी आहे असा एक वेगळा विचार मांडला. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करण्यावरून खूप मोठ्या दंगली झाल्या. जाळपोळ झाली. महिलांवर अत्याचार झाले. हिंदू समाजातील 2 गट एकमेकांविरोधात उभे राहिले. मात्र नामांतराच्या काळात संघाने विद्यार्थी परिषद आणि समरसता मंचाच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व गावांमध्ये जाऊन दलित आणि सवर्ण यांच्या बैठका घेतल्या. जिथे पूर्वी दंगली झाल्या होत्या त्यांना एकत्र आणले.
बाबासाहेबांचे कार्य, कर्तृत्व, त्यांनी भोगलेले दुःख, त्यांनी आणलेले संविधान या सर्व मुद्द्यांची शांतपणे मांडणी केली आणि नामांतर शांतपणे पार पडले. भटक्या विमुक्तांमध्येही समरसता मंचाने काम केले. बंजारा, रामोशी, लमाण या समाजात सामाजिक समरसता मंच पोहोचला. गावागावांमध्ये, वस्त्या वस्त्यांमध्ये पोहोचले. आता सर्व जातींमधून आपल्या समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. संघाच्या जंगलवाडीच्या प्रकल्पात समाजवादी नेते देवदत्त दाभोळकर आले होते. त्यांनीही गावकुसापर्यंत, तळागाळापर्यंत संघ पोहोचला असल्याचे म्हटले होते. अनेक प्रकारे श्रम करून, कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता संघ इथपर्यंत पोहोचला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपले जीवन वेचले, त्यांची गणती नाही. तरीही अजून हे काम पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. समाजाचा विकास, औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक समानता साधण्यासाठी तळागाळापर्यंत राहून हे काम करावे लागेल. भारतासमोर धर्मांतराचा प्रश्नही मोठा आहे. आर्थिक संपत्तीचा आधार घेऊन दलित, आदिवासी, जनजाती, भटके, विमुक्त या सर्वांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून धर्मांतर केले जाते. आधी महिलांना काबूत आणले जाते, मग पती, कुटुंबांना कवेत घेतले जाते. सर्व देशभरात मणिपूर, त्रिपुरा संघर्ष सुरू आहे. संविधानाच्या आधाराने सर्वांना, सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिले आहे. हिंदूंना त्यांच्या धर्मप्रसाराचे पूर्ण निर्भयाचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे हिंदूंना ओरबाडून हिंदूंमध्ये जातीभेद वाढवण्याचा प्रकार केला गेला. अनेक प्रकारच्या जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्यात आला आहे. हा संघर्ष मिशनरी, मार्क्सवादी यांनी 100 वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपात, चित्रपटांच्या रूपातून रुजवला आहे. त्यामुळे समरसता मंचाच्या माध्यमातून हे कार्यकर्ते हा संघर्ष रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना आर्थिक बळ नाही. संघशाखा ही शाळा आहे, गुरुकुल आहे. त्यामुळे जिथे संघशाखा जाईल तिथे हिंदू धर्माचा निर्मळ शुद्ध प्रवाह जातो. आपल्याला एका विशिष्ट जातीतल्या क्रांतिकारकांचीच नावे माहिती आहेत. खरे तर जनजाती, भटके, विमुक्तांमध्येही क्रांतिकारक आहेत. वल्लरी, भोसले पाटील अशा सर्वांचा भारताच्या उभारणीमध्ये सहभाग आहे. हे आता लोकांना कळू लागले आहे. ते स्वतःचा इतिहास मांडू लागले आहेत. त्यामुळेच त्यांच्यामध्ये स्वतःची अस्मिता जागृती झाली. धर्माचा अभिमान वाढू लागला. गेल्या 50 वर्षात आपले जितके बांधव गेले असतील तेवढे गेल्या 10-20 वर्षात परत हिंदू धर्मात आले आहेत. मात्र धर्मांतर, लव जिहाद आणि मौला मौलवी यांच्या अत्यंत क्रूर कारवाया चालू आहेत. महिलांना लागणारे कुंकू, बांगड्या, भाजीपाल्याचा व्यवसाय मुसलमानांच्या ताब्यात आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो, मात्र याच्या आधारावर धर्मांतर होते. त्यामुळे आपण आमचे व्यवसाय वाढवले पाहिजेत. दलितांच्या हातामध्ये आता व्यवसाय दिले पाहिजेत. संघाचे स्वयंसेवक मिलिंद कांबळे यांनी डिक्की नावाची संस्था स्थापन केली. लाखो दलितांना व्यवसायाचे मार्गदर्शन मिळावे हा या संस्थेचा उद्देश आहे. आज ख्रिस्ती महार आहेत, म्हणजे ख्रिस्ती होऊन 100 वर्षे झाली तरी महार पण गेलेले नाही. 100 वर्षांनी ब्राह्मण ख्रिस्ती म्हणतात, म्हणजे ब्राह्मण जात आहे. दलित, अनुसूचित जमाती जशाच्या तशा आहेत. याचा अर्थ ख्रिस्ती झाल्याने, इस्लाम झाल्याने समता आली नाही. समानता ही हिंदू समाजाच्या दलितांसाठी, हिंदू समाजाच्या भटक्या विमुक्तांसाठी, हिंदू समाजाच्या आदिवासींसाठी आहे. धर्म सोडला, जातही सोडली, मग त्यांना कशाला आरक्षण पाहिजे? त्यामुळे संविधानाचा दुरुपयोग ही मंडळी करतात. या सर्वांचा विचार केला तर धर्मरक्षण करणे महत्त्वाचे आहे. धर्म याचा अर्थ कर्मकांड नव्हे. सत्याचा आग्रह, सत्याचे वागणे, देशासाठी काम करणे हा धर्म आहे. सामाजिक समरसता मंच आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पद्धतीने काम करत आहेत. संघाची शताब्दी हा प्रभात काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे हा अमृत काळ सुरू आहे. या अमृत काळात संघाच्या शताब्दीचा काळ आला आहे. त्यामुळे सन 2047 पर्यंत सर्व समाजावर अमृत सिंचन करावे लागेल. सर्व समाजाच्या तळागाळातील माणसांना वर यावे लागेल. आजही महिलांवर प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत.
त्यांना सबल करावे लागेल. ही सर्व आव्हाने सामाजिक समरसता मंचासमोर आहेत. प्रांतभेद, जातीभेद, भाषाभेद, वर्गभेद, मंदिर प्रवेशाचा मुद्दा, आजही सर्व समाज या आव्हानांशी लढतोय. भारताला एक संघ सर्वश्रेष्ठ करण्याचे संघासमोर ध्येय आहे. समाजाच्या तळागाळातील माणसांना सोडून भारत कधीच श्रेष्ठ होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक समरसता साधायची आहे. संघ शताब्दीमध्ये पोहोचला असला तरी संघ तळागाळापर्यंत पोहोचला आहे का? नदीचा प्रवाह जसा वाढतो आणि पठारावरती आल्यावर प्रत्येक खड्डा आणि खड्डा भरल्याशिवाय तो पुढे जात नाही, अशा पद्धतीने संघाला काम करावे लागेल. प्रत्येक जाती, जमाती, त्यांचे दोष, त्यांचा मानसन्मान, त्यांचे नोकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे उद्योगांचे प्रश्न, दलितांमधील जातींचे प्रश्न, या सगळ्या प्रसंगांना सहस्त्र हाताने काम करावे लागेल. जागतिक समस्यांना सुद्धा संघ आणि समरसता हे उत्तर आहे. जगात शांतता नांदावी यासाठी बुद्ध, महावीर, बसवेश्वरांचा समरसतेचा प्रवाह पुढे न्यावा लागेल. लेखक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. भटके, विमुक्त आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांचे कार्य अव्याहत आहे.